फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण जाणार आहोत भारतातील श्रीमंत मंदिरातल्या यादीमध्ये येणाऱ्या एका मंदिराच्या दर्शनासाठी। महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या दर्शनासाठी आपण निघालो आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रातूनच किंवा भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। हा ब्लॉग बनवण्याचा एकच उद्देश म्हणजे माझ्या नजरेने तुम्हाला बाबांची शिर्डी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। शिर्डीला तुम्ही बाय रोड, बाय ट्रेन आणि इवन फ्लाईटनेही येऊ शकता। शिर्डीला स्वतःचा एअरपोर्ट आहे, जिथे बऱ्याच राज्यातून भाविक येत असतात। शिर्डीला राहण्यासाठी 500 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत अनेक छोटी मोठे हॉटेल्स आणि भक्त निवास उपलब्ध आहेत। मंदिर ट्रस्टचे भक्ती निवासही येथे आहेत। बाबांच्या दर्शनासाठी तुम्ही नॉर्मल रांग लावूनही दर्शन घेऊ शकता आणि ऑनलाइन बुकिंग करून VIP पास द्वारेही दर्शन घेऊ शकता, ज्याची प्राइस पर पर्सन 200 रुपये आहे। बाबांचे मंदिर पहाटे 4:15 ला काकड आरतीसाठी ओपन होते। रोज मंदिरात 4 वेळा आरत्या होतात। काकड आरती, माध्यान्ह आरती, धूप आरती व सेजारती केली जाते। मंदिरात बाबांची इटालियन मार्बल मध्ये बनवलेली सुंदर अशी मूर्ती आहे व बाबांची समाधी आहे। मंदिराजवळच गुरुस्थान आहे, जिथे बाबाने आपल्या गुरुचे अस्तित्व असल्याचे दाखवले होते। मंदिराला लागूनच बाबांची द्वारका माई आहे, जिथे बाबांनी आपला सर्व कार्यकाळ घालवला। द्वारका माईत एक अखंड प्रज्वलित धुनी आहे, ज्याचे भस्म भाविक प्रसाद म्हणून घेऊन जातात। द्वारका माईच्या थोड्या अंतरावर चावडी आहे। याच चावडीत बसून बाबा लोकांचे निवारण करत असत। दर गुरुवारी बाबांची पालखी निघते, जी द्वारका माईतून चावडीपर्यंत आणि नंतर मंदिरात जाते। बाबा शिर्डीला एका लग्नाच्या वरातीबरोबर आले व शिर्डीतच राहिले। खंडोबा मंदिरात म्हाळसापतीने प्रथम बाबांना आओ साई या नावाने हाक मारली आणि तेव्हापासून बाबांना सगळे साई नावाने ओळखू लागले। मंदिर परिसरात एक बाग आहे, जिला लेंडी बाग म्हणून ओळखले जाते, जिथे बाबाने स्वतःच्या हाताने झाडे लावली होती। मित्रांनो, ह्या व्लॉगद्वारे मी शिर्डीची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगवर। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।